मी तुम्हाला लिहून देते की घोसाळ्याची अशी आमटी तुम्ही आजपर्यंत केली नसेल तर काय करायचं, कोळी कोळी घोसाळी घ्यायची, त्याचा शेंडा आणि बुडका छान कट करायचा. अशी सालं काढली तरी चालते, नाही काढली तरी चालते. थोडा मोठा मोठा असा कट करायचा, मधून एक चीर द्यायची, घोसाळी आपली तयार करून ठेवायची. इकडे पातेल्यामध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, जिरं घालायचं, कांदा लसूण अद्रक कोथिंबीरच्या काड्यांचं वाटण घालायचं आणि थोडासा कढीपत्ता घालून मीठ घालून छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं की याच्यामध्ये मसाले घालायचे. आपला घाटी मसाला, गरम मसाला आणि हळद घातलेली आहे. तुम्ही एक्स्ट्राचे काही मसाले ॲड करायचे असतील तर करू शकता. नंतर याच्यामध्ये घोसाळी घालायची, छान 2-3 मिनटं वाफवून परतून घ्यायची आणि गरम गरम पाणी घालायचं आणि 15 ते 20 मिनटं मीडियम किंवा लो फ्लेमवरती घोसाळी छान शिजवू द्यायची. उकळी आली की भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट घालायचं, छान शिजवून घ्यायचं आणि बघू शकता मस्त असं घोसाळ्याचं कालवण तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कॅप्शनमध्ये लॉंग व्हिडिओची लिंक आहे, नक्की बघा आणि सबस्क्राईब करा बरं का.